इंडिया आघाडीची सत्ता आल्यास बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा ममता दीदींनी केली आहे। ममता दीदी विश्वासघातकी असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय, तर ममता दीदींनी बाहेरून पाठिंबा देण्याची केलेली घोषणा विरोधी पक्षातील काही नेत्यांना आशादायी वाटू लागली आहे। सत्ता येण्याआधीच ममता दीदींनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केल्याचं आता चर्चिलं जात आहे। ममतांचा इंडिया आघाडीत सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार। सत्ता आली तर बाहेरून पाठिंबा देण्याचा दीदींचा निर्धार। ममता दीदींच्या मनात नेमकं आहे तरी काय? इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला टक्कर देणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। इंडिया आघाडीला केंद्रात सत्ता बदलाची आशा वाटू लागली आहे। बदलत्या राजकीय परिस्थितीत ममता दीदी काय करणार अशी चर्चा सुरू असतानाच ममता दीदींनी मोठा बॉम्बगोळा टाकलाय। ममता दीदींनी इंडिया आघाडीमध्ये थेट सहभागी होण्यास नकार दिलाय। केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ अशी भूमिका दीदींनी घेतली आहे। ममता दीदी विश्वास ठेवण्यालायक नसल्याची टीका काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली है। वहां से अंदर बाहर कैसे क्या करेंगे उनकी पता कर लो, उनसे पूछ लो। मैं उनसे भरोसा नहीं करते। गठबंधन छोड़ के भागी उन्होंने, उनकी बातों पे कोई भरोसा नहीं। अगर बीजेपी की तरफ ज्यादा भारी रहे तो उस तरफ भी जा सकते। मुझे उनके ऊपर कोई भरोसा नहीं। ममता दीदींच्या या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत। दीदींनी बाहेरून का होईना पाठिंबा दिलाय, त्यामुळे ममता दीदींबाबत निश्चित असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। वो मोदी जी के खिलाफ है तो, और वो ये भी जान गई कि मोदी जी सत्ता में नहीं आ रहे, भाजपा सत्ता में नहीं आ रही है, इंडिया आघाड़ी का गठबंधन सत्ता में आएगा और उनका अगर समर्थन रहेगा, या चाहे वो सत्ता में शामिल हो या ना हो, बाहर से समर्थन दे, उनका समर्थन का विशेष स्वागत करते हैं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही ममता दीदी इंडिया आघाडीच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत असा विश्वास आहे। ममता जी हमारी दीदी है। ममता जी भी हमारे साथ लड़ाई में शामिल है। वो भी नरेंद्र मोदी अमित शाह की तानाशाही के खिलाफ अकेली लड़ रही है। वो हमारे साथ ही रहेंगी, चाहे अंदर हो या बाहर हो। ममता जी हमारी दीदी है और वो दीदी ही रहेंगी। सत्ता आली नाही तरी आतापासूनच विरोधकांमध्ये आतून पाठिंबा बाहेरून पाठिंबा असा संघर्ष सुरू झाल्याची टीका भाजपने केली आहे। दिन में सपना देख रहे हैं, देखने दीजिए। मतलब यही देख लीजिए कि अभी अंदर से जाने की बात भी नहीं कर रहे हैं। सरकार का पता नहीं है, अभी से आउटसाइड शुरू हो गया, ये कभी इनसाइड नहीं होगा। ममता दीदी केव्हा काय करतील याचा भरोसाच नाहीये, पण आतापासूनच त्यांनी त्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ असं सांगून टाकलंय। सरकार येण्याआधीच ममता दीदींनी विरोधकांना आपल्या तालावर नाचवणं सुरू केल्याची ही सुरुवात म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नवी दिल्ली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।